गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी. नमस्कार. तर आता मी आली आहे हेदवीच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये. मठाच्या आवारात प्रवेश करताच आजूबाजूची शांतता आणि प्रसन्न वातावरण मनाला लगेचच जाणवतं. आत प्रवेश करून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि काही क्षणांसाठी काय होईना रोजच्या धावपळीपासून मन अगदी शांत होऊन गेलं. हेदवी गावात कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे सुंदर मठ. बाहेरून मठाचं रूप साधं, पारंपरिक आणि कोकणाच्या वातावरणाशी अगदी एकरूप झालेलं दिसतं. पण आत प्रवेश करताच पांढऱ्या शुभ्र संगमरवरी फरशीचा सुंदर आणि स्वच्छ सभामंडप, त्यामधलं बारकाईने केलेलं काम आणि समोर विराजमान असलेली स्वामींची ही सुंदर प्रसन्न मूर्ती, हे सगळं पाहताना मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. या सुंदर मठामध्ये आल्यानंतर स्वामींच्या सानिध्यामध्ये कधी वेळ गेला कळलंच नाही. आम्ही खूप वेळ इथे शांतपणे बसलो होतो. म्हणूनच मी तुम्हालाही विनंती करते की इथे आल्यावर लगेच घरी जायची घाई करू नका. इथे थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटून ध्यान करा आणि या सकारात्मक वातावरणाचा अनुभव घ्या. इथल्या आजोबांनी आम्हाला मंदिराची थोडी माहिती सांगितली आहे. पुण्याला त्यांचं नवग्रहाचं मंदिर आहे शनिवारपेठेत. त्यांनी आयुष्यभर स्वामींची सेवा केली आणि सहज इकडे फिरायला आले असता ही जागा त्यांना आवडली आणि इथून एका ब्राह्मणाकडून जागा त्यांनी विकत घेतली आणि लगेचच स्वामींच्या मठाला सुरुवात केली. 2003ला थोडं काम झालं होतं, लगेचच त्याने मूर्ती स्थापना केली. मूर्ती स्थापना करून पुढचं काम त्याने चालू ठेवलं आणि 2008ला त्या मैत झाले. त्यामुळे इथे जे काम आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही. आता त्यांचे शिष्य आहे सुधीर आंबवली, मुंबईला ठाण्याला राहतात. ते हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काम चालू आहे. सुधीर आंबवली मुंबई ठाणा त्यांच्या ताब्यात आहे आणि पुण्याला जे नवग्रहाचं मंदिर आहे तिथे जोशी म्हणून त्यांचे शिष्य त्यांच्या ताब्यात श्री स्वामी. काकांकडून या मठाची माहिती जाणून घेतल्यानंतर आम्ही मठाच्या परिसराच्या बाहेर निघालो. हेदवीची खासियत अशी आहे, इथे मंदिरं आहेत, समुद्र आहेत, हिरवाई आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये अशी शांत ठिकाणे आहेत. म्हणूनच हेदवीला येताना फक्त एका मंदिराचा प्लॅन करू नका, आजूबाजूची ही ठिकाणंही अनुभवायला हवीत. स्वामींचं सुंदर दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा चिपळूणच्या दिशेने निघालो आणि परतीच्या वाटेवरही कोकण आपलं सौंदर्य दाखवतच होतं. हिरवीगार झाडं, वळणावळणाचे रस्ते आणि खिडकीतून दिसणारा हा निवांत निसर्ग. आणि मग दुपारी साधारण 3 वाजता आम्ही चिपळूणला घरी पोहोचलो. दिवसभराची भटकंती छान झाली होती, पण दिवस अजून संपलेला नव्हता. थोडा वेळ दुपारी आराम केल्यानंतर रात्री आम्ही चिपळूणमधल्या द फर्न्सला भेट दिली. इथे आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला. संध्याकाळची दृश्य मनाला एकदम शांतता देणारी होती. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या दिवसाची सांगता केली. सकाळी 7 वाजताच चालू केलेला हा प्रवास चिपळूणवरून वेळणेश्वर मंदिर, मग वेळणेश्वर बीच, मग गणपती बाप्पाचं दर्शन आणि मग हे सुंदर शांत स्वामींचं मठ, अशा कोकणाच्या रस्त्यांवरचा प्रवास आणि दिवसांच्या शेवटी चिपळूणमध्ये एक सुंदर इव्हनिंग. एका दिवसात एवढे वेगवेगळे अनुभव मिळाले की पुन्हा एकदा जाणवलं, कोकण फक्त फिरण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. तुम्हालाही अशीच हिडन प्लेसेस, सुंदर मंदिरं आणि कोकणातील सुंदर ठिकाण बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.